महाराष्ट्रीयन फूड 328. आजची रेसिपी आहे पापडी चाट. चाळून घ्यायचं आहे मैदा. त्यानंतर आपण घालतो इथं मीठ चवीप्रमाणे. इथे घालतो आपण 6 चमचे तूप. आपण ते घालतोय ओवा. ओवा हातात चुरून घातला होता, छान वास येतो. पूर्ण पिठाला आधी चोळून घ्यायचे, नंतर पाणी घालायचे. संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचे. इथं मी तूप घेतलं, तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता. पाणी टाकायचं नाही आधी पूर्ण तेल संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं. त्याची मूग बनत असेल तर अशा पद्धतीने मूग बनली पाहिजे. नंतर त्यात थोडं थोडं पाणी घालायचं. आणि पीठ छान मऊ मळून घ्यायचं. जसं पाणी लागलं तसंच टाकायचं. पीठ मळून झाले. 10 मिनिटासाठी मरत ठेवूया. झाकण लावून ठेवा किंवा झाकून ठेवा. पीठ सुरीच्या किंवा चमचेच्या साहाय्याने नॉक करायचे, का तो पुऱ्या फुगल्या नाही पाहिजे. ठिकाणी आपण पापड्या तळून घेतो. ज्या फुगल्या नाही पाहिजे. आपल्याला कडक पापड्या तळून घ्यायचे, कारण आपल्याला पापडी चाट बनवायचं आहे. त्यासाठी सुरीच्या साहाय्याने नॉक केले. ठिकाणी आपण बनवतोय पापडी चाट. त्यासाठी घेतलाय उकडलेला बटाटा. त्यानंतर घालतोय कांदा, टमाटा घालतोय. आता आपण घालतोय चिंचाची चटणी.
हिरवी चटणी, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला पापडी चाट रेडी आहे. तुम्हाला एकदा हा घरी बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.